नमस्कार, मी रेणुका. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण सेलिब्रिटी बोलवलेले आहेत. उदय टिकेकर आता आपल्या सोबत आहेत. त्यांचं पहिले स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि त्यांचे फेमस डायलॉग, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांना कोणत्या भूमिका त्यांनी आतापर्यंत साकारल्यात, या सगळ्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी आमचा नंबर लिहून घ्या, ज्यामध्ये तुम्ही आम्हाला त्यामुळे प्रश्न विचारू शकाल. 022 66899263 022 66899263. खरं तर ओळख करून द्यायची गरज नाही, अगदी लहानपणापासून सर. आव्हान मालिकेमध्ये आम्ही तुम्हाला बघितलं होतं आणि तेव्हा असं वाटलं होतं की बापरे, किती अत्याचार आणि दुष्ट असं काही काही डोळ्यासमोर आलं होतं. तिथपासून आता जय हो बाबाजी, काय आहे प्रवास? खरं सांगायचं झालं ना, पहिली गोष्ट म्हणजे की आव्हानच्या वेळेला म्हणजे ज्या प्रेक्षकांच्या लक्षात असेल आव्हान की हुंडाबळी आणि मी बायका जाळल्या होत्या वगैरे, त्याच्यानंतर जी काही प्रसिद्धी मला मिळालेली आहे ती मला वाटतं इतक्या वर्षानंतर 88 साली आव्हान आलं असेल ते आता बाबाजीला तेवढी मिळाली बाबाजीला. त्यामुळे हा तेवढा तो प्रवास जो आहे मला वाटतं इतके वर्ष थांबावं लागलं इतकं प्रसिद्ध व्हायला. मी ॲज अन ॲक्टर लोक ओळखतात तुम्हाला, तुम्ही चांगली कामं तुमच्या परीने करत असता, पण शेवटी आमचे मायबाप प्रेक्षक काय उचलून धरतील. तर आव्हान नंतर प्रेक्षकांनी दणदणीत प्रेम केलं. काय आवडलं असेल लोकांना, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं ती एक तर ती बाबाजी ते जय हो बाबाजी एक ती स्टाईल पकडली पहिली गोष्ट ती. आणि हे कॅरेक्टर इतकं कॉम्प्लेक्स आहे ना की सुरुवातीला लोकांना तो विलन वाटला. मग हळूहळू लक्षात आलं की नाही, तो विलन नाहीये, तो मुलीच्या प्रेमापोटी हे सगळं करतो. मुलीवर अत्यंत प्रेम. त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे तो खूप गरिबीतून आला होता आणि ती इन्सिक्युरिटी होती त्याला, म्हणून त्यांनी पैसे खाल्ले आणि एवढंच नाही, बायकोलाही खायला लावले. ते त्यालाही गिल्ट आहे, म्हणून ते सारखं ते बाबाजींना प्रार्थना करत असतो की मुलीचं सगळं चांगलं होऊ द्या. कुठेतरी त्याला ते वाईट वाटत असतं. त्यामुळे तो खूप चांगला पण आहे, भोळा पण आहे, मॅड पण आहे. मॅडही वाटतो कधी कधी तो. खूप खूप कॉम्प्लेक्स, खूप खूप छान मूड्स आहेत, वेगवेगळे त्याला शेड्स आहेत त्या कॅरेक्टरला. मला वाटतं हे सगळं एका याच्यात मिळाल्यामुळे लोकांना आवडलं असणार ते. एक झलक. ऍक्च्युअली झलक म्हणजे फक्त लोकांना आवडणार ते एकच आहे की काही झालं की तो असं जय हो बाबाजी करतो. आता त्याच्यातले प्रकार वेगवेगळे आहेत की आनंद झाला तर बाबाजी जय हो बाबाजी, हा एक आहे. राग तर जय हो बाबाजी, हे त्याला समोरच्याचं काही आवडलं नाही तर. आणि नुसतंच आनंद आणि एकटा बसलाय आणि जय हो बाबाजी जय हो बाबाजी, असं ते खूप मूड्स आहेत ते. पण हे सुचलं कसं आणि म्हणजे त्याचं ओरिजिन काय आहे खरं तर? त्याचं बाबाजी या कॅरेक्टरची कंप्लीट संकल्पना किंवा कंप्लीट मालकी हक्क आपण ज्याला म्हणू, तो आमचे दिग्दर्शक मित्र हेमंत देवधर यांचा. ते आधी ही मालिका डायरेक्ट करत होते. कंप्लीट त्याचं कॉन्सेप्ट त्याच्या डोक्यात होतं हेमंतच्या की बाबाजी हा असा असावा, त्याचे कपडे असे असावेत, त्या अंगठ्या, त्या गळ्यातल्या ते चेन्स, त्या रुद्राक्षाची माळ आणि ती काय टिळा वगैरे पण लावता. तो टिळा हेमंतनी स्वतः आणला की तो हाच टिळा लागणार. सो कम्प्लीट कॉन्सेप्ट, कम्प्लीट कॅरेक्टरायझेशन हे हेमंत देवधरचं आहे. आणि बाकी मग थोड्या थोड्या गोष्टी ॲज अन ॲक्टर आपण पण थोडे ऍड करत असतो. तर जी लोकांना ही स्टाईल जी आवडलेली आहे ती आधी हेमंतनी पहिल्या दिवशीच स्क्रिप्ट वाचताना त्यांनी असं पान पलटलं आणि बाबाजी असं काहीतरी त्यांनी केलं. तर म्हणलं चल हेमंत आपल्याला मिळालं हे. म्हणून तुम्ही पहिले काही एपिसोड्स बघाल तरी फक्तच बाबाजी असं एवढं केलंय. पण नंतर मला असं वाटलं का नाही, तो मग सगळंच करू शकतो. मग ते हळूहळू आपण म्हणतो ना बोंब वाट लागली आपली, वाट लागली असं करतो ते. बाबाजी आता काय करायचं, थोडक्यात ते असं होतं. मग टेन्शन आलं की बाबाजी आता काय करायचं. मग डायरेक्ट मग ते व्हेरिएशन थोड्या ॲज अन ॲक्टर मी आणल्या. मग मूड सुद्धा आमच्या लेखक जी टीम आहे आणि क्रिएटिव्ह टीम आहे सगळी आमची, मग त्यांच्याही लक्षात आलं की हे असे पण शेड्स आपण दाखवू शकतो. पण मूळ मालकी हक्क हेमंत देवधर आणि हेमंत देवधर, दुसरं कोणीही नाही. क्या बात आहे. इथून सुरुवात करतोच, पण आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली. आपण प्रश्न घेऊयात. आपल्याला नवनाथ मासिरे पुण्याहून प्रश्न विचारतात. विचारा नवनाथ. उदयजी नमस्कार. नमस्कार. नवनाथ माजिरे बोलतोय पुण्याहून. बराच वेळ तुमचा फोन लावतोय, परंतु शेवटी मग जय हो बाबाजी केला आणि फोन लावला. जय हो, क्या बात. आणि फोन लागला तुमचा. तुमची नक्कल गिरीजी ओक छान करतात जय हो करून. तर तुमच्या त्या बाबाजींना माझा नमस्कार सांगा मनापासून. नक्की. तुमचे चित्रपट मालिका आजपर्यंत भरपूर पाहिल्या. आता त्यांची नावं काही निश्चितपणे सांगता यायची नाहीत, परंतु या अभिनय क्षेत्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सांगावं. आणि दुसरा प्रश्न असा आहे, या अभिनय क्षेत्राच्या वाटचालीमध्ये एखाद्या दिग्गज कलाकाराने आपल्या कामाबद्दल केलेली प्रशंसा, म्हणजे उदाहरणार्थ ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले असतील
किंवा श्रीराम लागू, अरुण सरनाईक, काशीनाथ घाणेकर, कुलदीप पवार हो. किंवा अन्य कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीने दिलेली कौतुकाची थाप, तर तो प्रसंग शेअर करावा. जरूर. आणि जाताना पुन्हा एकदा जय हो बाबाजी. जय हो, जय हो. माझ्या करिअरची सुरुवात म्हणाल म्हणजे प्रोफेशनल करिअरची सुरुवात माझ्या वयाच्या 22व्या वर्षी झाली. माझं पहिलं प्रोफेशनल नाटक मी कुमार नावाचं होतं आणि विजय तेंडुलकर साहेबांनी लिहिलं होतं. सदाशिव अमरापूरकरांनी ते डायरेक्ट केलं होतं. INT म्हणून एक मोठी संस्था त्यावेळची होती, त्यांनी ते प्रोड्यूस केलं होतं. आणि माझ्याबरोबर मी त्या नाटकाचा हिरो, माझं वय वर्ष 22, जस्ट इंटर कॉलेजमधून आलो होतो मी आणि एक कमलाकर सोटकेबरोबर सेमी प्रोफेशनल नाटक केलं होतं. तर त्याच्यानंतर डायरेक्ट मला हिरो म्हणून घेतला आणि माझ्या अवतीभोवती तुम्ही आता नाव घेतलं की अरुण सरनाईक, मोहन गोखले, मोहन कोठीवान, ही सगळी राक्षस दिग्गज मंडळी, त्यांच्यामध्ये मी हिरो आणि मला खूप सॉलिड परफॉर्मन्सला स्कोप होता. तर अनुभव सांगायचा आहे का सिनियर नटांनी कॉम्प्लिमेंट दिला तर आम्ही त्या नाटकाचे 3 महिने रिहर्सल्स केले. खूप कॉम्प्लेक्स नाटक होतं. 3ही महिने अरुण भैया म्हणजे अरुण सरनाईक फक्त माझ्या सॉल्युलोक्विज किंवा माझे मोठे मोठे डायलॉग सुरू झाले की आत येऊन बसायचे कोपऱ्यात आणि माझ्याकडे बघायचे नाहीत, ऐकत बसायचे 3 महिने. आणि मी नेहमी ते 90 दिवस मी नेहमी वाट बघायचो की अरुण भैयांनी मला बघून सांगावं की असं कर तसं कर. 3 महिने त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, माझ्याकडे बघितलंही नाही. फक्त मला मध्ये विचारायचंय, फ्रँकी खाणार का, अमुक खाणार का, आणू का, आणि मग निघून जायचे बाहेर. ते गॅलरीत उभे राहायचे रिहर्सलला. शोच्या पहिल्या दिवशी शिवाजी मंदिरला शो होता आणि माझं पहिलंच कमर्शियल नाटक आणि एवढी मोठी मंडळी सगळी, मी सगळ्यांच्या पाया पडत होतो आणि शेवटी अरुण भैया उभे होते स्टेजवरच. त्यांच्या पाया पडलो तर त्यांनी मला हाताने असं वर उचललं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि मला कळेना, मी कन्फ्यूज झालो. मी पाहिलं त्यांच्या डोळ्यात, फक्त एवढंच म्हणाले ते, खूप मोठा कलाकार होशील, जा, एवढंच म्हणाले ते मला. पण त्याच्यानंतर जेवढे काय आमचे दौरे झाले त्यांनी, आमच्याकडे पद्धत असते की सिनियर नट पुढे बसतात आणि बाकीचे त्याप्रमाणे गेडिशन बसमध्ये, त्यांनी आमच्या प्रोडक्शन मॅनेजरला सांगितलं होतं की उदय मागे बसणार नाही, तो माझ्या बाजूला बसणार. तेव्हापासून लहान मुलासारखी माझं जेवण खाण्याची काळजी, मी सकाळी उठल्यावर चहा प्यायचा नाही, दूध आणि ब्रेडच खायचं वगैरे वगैरे, लहान मुलासारखी माझी सतत काळजी घेतली. तर हा अरुण भैयांना आणि त्यांच्यासारख्या सगळ्याच दिग्गजांना माझा सलाम आणि नमस्कार. जरूर. या आठवणीनंतर पुढचा फोन घेऊयात. आपल्याला रवींद्र कुडाळकर नाशिकहून प्रश्न विचारतात. विचारा. नमस्कार सर, मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. नमस्कार. गिळून येथील रेशीम गाठी या मध्ये तुमचं पात्राचं नाव सुरेश कुडाळकर आहे. हो. आणि नाशिकमध्ये मी कॉलेज रोडला एकदा चाललो असताना माझे एक स्नेही कुटुंब मला भेटलं. तर त्यांना हे लक्षात नाही आलं की सुरेश कुडाळकर हे तुमच्या मालिकेतलं पात्राचं नाव आहे, तुमचं खरं नाव उदय टिकेकर आहे. आणि मला ते म्हणाले की अहो ते सुरेश कुडाळकर तुमचे कोण लागतात का? त्या वहिनी म्हणाल्या, म्हणजे मित्र आणि वहिनी होते. म्हटलं नाही नाही, ते एक पात्राचं नाव आहे आणि माझं काही कोणी असल्याचे काही संबंध येत नाही. असं कुडाळकर नाव अनुभव आला तर तुमच्याशी शेअर करू इच्छितो. आणि मला असं विचारायचं की तुम्ही मालिकेमध्ये मेघनाची काळजी घेतात, पण तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी आणि पत्नी यांच्याबद्दल तुमचा प्रेम, संवाद आणि त्यांची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेता? घरात तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे? कारण आम्ही तुम्हाला विलन म्हणून, आणि खास करून ज्या घरात 2 सेलिब्रिटीज आहेत त्या घरात तुमचं रुटीन कसं असतं? नाही नाही, आमच्या म्हणजे आरती काय किंवा माझी मुलगी स्वानंदी काय, आमचे रिलेशन्स जे तुम्ही जुळून येतीमध्ये बघता की अत्यंत काळजी, म्हणजे बायको सुद्धा मध्ये आजारी पडते किंवा रागवते तर खूप काळजी घेतो तो, म्हणजे कधीही चहा न करणारा माणूस तिला तर चहा पण आणून द्यायला लागलाय वगैरे वगैरे. पण घरातही आम्ही एकमेकांची, आरती काय, मी काय, माझी मुलगी काय, आम्ही आदर करतो एक दुसऱ्यांच्या प्रोफेशनचा, त्यांनी केलेल्या मेहनतीचा, त्यांना मिळणाऱ्या वेळेचा, आणि त्याप्रमाणे आमची कामं करतो, खूप प्रेमाने करतो. आणि हे जे बघताय तुम्ही ते तसं नाहीये. जरूर. आणखीनही गमती जमती आहेत, खास करून सेटवरची धमाल असेल. इतरही गमती जमतींसह आपण पुन्हा एकदा कार्यक्रमात सहभागी होणार आहोत. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकला जायच्या आधी आमचा जो नंबर आहे तो पुन्हा एकदा लिहून घ्या. 02266899263. टॉकटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला अकोल्याहून प्रवीण पवार प्रश्न विचारतायत. विचारा प्रवीण. उदयजी नमस्कार. नमस्कार. प्रवीण नसून प्रमोद पवार आहे मी. आणि माझा प्रश्न असा होता की मला सर तुम्ही हिरोच्या भूमिकेपेक्षा विलनच्या भूमिकेमध्ये खूप आवडता. आणि
दुसरं मला असं वाटतं विचारायचं होतं की तुम्ही अभिनेते म्हणून काम करता, कधी तुम्हाला नेता व्हावं असं वाटतं, कोण्या पक्षामध्ये जाऊन काही काम करा असं वाटतं? पण ही विलनची सुरुवात खरं कुठून झाली? कारण आधी तुम्ही हिरोची भूमिका आणि त्याच्यानंतर जे तुम्ही आव्हान किंवा त्याच्यानंतर तुम्ही खलनायकाच्याच रूपात जास्त दिसत आला. हो, म्हणजे काय आहे, पहिली गोष्ट मी त्यांचं उत्तर हे देतो की प्रमोद पवार साहेबांचं, की मला अजिबात पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाहीये. मित्र सगळेच आहेत, सगळेच असतात, पण ते माझं क्षेत्रच नव्हे. हे आपलं ऍक्टिंग फील्ड उत्तम आनंद आहे मला. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी 85 साली ॲज अ हिरो फिल्म्समध्ये काम करायला सुरुवात केलं. जवळजवळ 88 पर्यंत मी हिरो म्हणूनच रोल्स केले. पण ग्रेट लोक कसे असतात, म्हणजे मगाशी अरुण सरनाईकांचं एक उदाहरण दिलं, तसं आत्माराम भेंडे साहेब आमचे. आम्ही एक इंग्लिश नाटक एकत्र केलं होतं. दुसरं एक भक्ती बर्वे मॅडम, आत्मारामजी आणि मी, आम्ही एक नाटक केलं होतं मिठीतून मुठीत नावाचं. त्या दरम्यान त्यांना काय वाटलं मला माहित नाही, पण त्यांनी मला एक दिवशी फोन केला आणि आव्हान मालिकेची ऑफर दिली. आणि ते म्हणाले की असा असा रोल आहे, खूप हार्डकोर विलन आहे तो. म्हटलं बापू तुम्ही मला, आम्ही सगळे बापू म्हणतात त्यांना, म्हटलं बापू तुम्हाला असं वाटतंय का की मी ते हिरोचे रोल्स करतोय पण मी विलन झालो तर? ते म्हणाले उदय तू हा रोल कर, आयुष्यभर काय तू गेल्यानंतर सुद्धा तुला लोक ह्याच रोलनी तुझी आठवण काढतील. आणि मोठ्यांचे शब्द असतात आणि मी ते मानलं म्हणून बरं झालं. पण जसं पवार साहेबांना मी विलन म्हणून आवडलो, तो कदाचित आव्हान नंतरच असेल. आणि ही फॅक्ट आहे की ऑडियन्स मला विलन च्या रोल्समध्ये जास्ती प्रिफर करतो. पण मला स्वतःला नेगेटिव्ह, आता कशात कंटाळा असेल मला माहित नाही, पण चांगलं काहीतरी नेगेटिव्ह असेल तर मजा येते करायला. पण मला इमोशनल रोल्स करायला खूप, आणि तेही माझे हिंदी मालिकांमध्ये पण खूप गाजलेत. आणि इट्स अ पर्सनल चॉईस. ऑफकोर्स सगळं करतो आपण मायबाप प्रेक्षकांसाठी, त्यामुळे तिकडनं मी तो ट्रान्सफर झालो. आणि मग कधी कधी हिरो पण केले, पण जास्ती विलनच करत आलो त्याच्यानंतर. आणि त्यानंतर आवडतही गेलं. हा, मग ती म्हणजे मग आपण स्वतःला शोधायला लागतो त्याच्यात सुद्धा. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न भारत वावळ विचारताय डोंबिवलीहून. विचारा प्रश्न. नमस्कार टिकेकर साहेब, आपण जे मराठी चित्रपट अकल्पित यामध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका केली त्याबद्दल आपलं खूप अभिनंदन. आपण मराठी नाटके, टीव्ही सिरियल, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत आहात आणि उत्कृष्ट भूमिकाद्वारे आपल्याला बक्षीस मिळालं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण अनेक हिंदी चित्रपट पण कामं केली, त्यामध्ये बर्फी, तुमचा नाही देखा, बागी, खलिफा यासारखे पिक्चर पण आपल्या भूमिका खूप गाजल्यात. तर अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली स्वतःची निर्मिती स्थापण्याची किंवा दिग्दर्शनामध्ये येण्याची आपली मनोदय आहे का? आहे. म्हणजे मी पहिली गोष्ट धन्यवाद, तुम्ही एवढा माझा सगळा रेकॉर्ड मला वाचून दाखवलात, खूप बरं वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिग्दर्शन करणार आहे मी चित्रपटाचं, पण मला माहिती नाही कधी ते, पण जरूर करणार आहे, येणार या क्षेत्रात जरूर. आणि पुढचा प्रश्न आपल्याला पुण्याहून गौरव घोलप विचारतात. विचारा गौरव. सर नमस्कार सर, जय हो. जय हो गौरव, जय हो. खूप प्रयत्न केला, फोन लावतोय माझ्यापासून, फोन लागला आता. बोल. तर माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही इंग्लिश नाटक करता, तुमची ऍक्सेंट चांगली आहे, तुमची पर्सनॅलिटी त्या टाईपची आहे, तर तुम्ही हॉलिवूडला का नाही ट्राय करत? जर चान्स मिळाला तुम्ही कराल का? नक्की करणार. चान्स मिळाला तर कोण नाही करणार. हॉलिवूड इज, मला वाटतं, शुड बी अन अल्टिमेट डेस्टिनेशन फॉर एनी ऍक्टर. पण हॉलिवूडच्याच जोडीची कामं जर का मला इथे मिळत असतील तर मी ती का नाही करायची गौरव. आणि गौरवबद्दल मी सांगतो, गौरवनी माझ्यासाठी जय हो बाबाजी नावाचा एक ग्रुप फॉर्म केलाय. अच्छा. त्याला जवळजवळ मला वाटतं 4,000 लाईक्स आहेत. तो त्याचा ग्रुप ऍडमिन आहे आणि अत्यंत हुशार लेखक आहे स्वतः. अच्छा अच्छा. खूप हुशार आहे तो बरं का. कळलं का गौरव? मी हॉलिवूडच्या जोडी इथे रोल्स करीन ना. बरं, जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न श्रीनिवास कुलकर्णी विचारतात मुंबईहून. विचारा श्रीनिवास. हॅलो. हा बोला. हा, माझा प्रश्न असा होता की माझ्या कल्पनेप्रमाणे आपण उदयजी, आपण गिरगाव शास्त्री हॉलमध्ये राहता, बरोबर आहे. तर तिथे गणपती किंवा नवरात्र वगैरे असे उत्सव साजरे होतात. तर तिथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाटक बिटक याच्यामध्ये तुम्ही कामं करायचं का? आणि करत असाल तर त्याचा तुम्हाला आत्ताच्या अभिनय किंवा आत्ताच्या स्टेज डेअरिंग कसा काही उपयोग झाला का? नाही, मी लहान असताना शास्त्री रोल मधल्या काही नाटकातून कामं केली आहेत मी. पण तेव्हा कसं असतं, स्वप्नातही नसतं की मी या क्षेत्रात पुढे, खूप लहान होतो त्यावेळेला मी. पण कुठेतरी संस्कार, एकतर माझ्या घरात माझी आई सुमती टिकेकर, आता ती गेली 2 महिने झाली, वारल्या त्या. माझे वडील, हे आम्ही सगळे नाट्य क्षेत्रातलेच आहेत. त्यामुळे संस्कार ते लहानपणापासून झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी एक त्याचा अंश असणार ज्या शास्त्रामध्ये जे काही मी काम केलं असेल त्याचा. पण हे सगळे संस्कार मिळूनच कदाचित मी आज जो आहे तुमच्या समोर. क्या बात आहे. आणखीन गप्पा अशा सुरू ठेवायच्यात, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.
टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण टॉक टाइमच्या शेवटच्या भागात आलेलो होतो त्याची, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी सिरियल्स झाल्या, मराठी सिनेमे झाले, हिंदीमध्ये देखील तुम्ही अगदी शिताफिनी किंवा विलनचा रोल असेल याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत असता. 2015 मध्ये देखील जसं आता आपण गप्पा मारत होतो की खूप वेगवेगळी प्रोजेक्ट्स तुम्ही करताय. हो. काय काय आहेत ती? आता मला माहिती नाही की मी सांगितलेलं योग्य आहे की नाही, पण आर बाल्की हे नाव मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांची एक फिल्म मी करतोय, ती फेब्रुवारीमध्ये रिलीज आहे. नंतर निशिकांत कामत आपले जे मराठीत सुद्धा त्यांनी लय भारी आता डिरेक्ट केला किंवा डोंबिवली फास्ट ज्यांनी केला, त्यांचे 2 हिंदी चित्रपट मी करतो आहे. आणि अनुराग बासू ज्यांनी बर्फी केला त्यांचा चीफ असिस्टंट सुनील म्हणून आहे, सुनील सुब्रमणी, त्याची एक फुद्दू नावाची हिंदी फिल्म केली आहे. आणि अजून एक मोठं प्रोजेक्ट आहे, पण मी ते अजून शूट सुरू झालेलं नाही म्हणून मी सांगत नाही, पण मोठं आहे. इज अ बिग स्टार आणि इट्स अ गुड रोल. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आमच्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नक्कीच आणखी भरपूर चांगली कामं करीन मी. आणि होपफुली 2015 इज गोइंग टू बी एक्साइटिंग फॉर ऑल ऑफ अस. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण अगदी कार्यक्रमाच्या शेवटी हे बाबाजी टिकेकर आम्ही नाव ऐकलंय, ते काय आहे? काय झालं आता हल्ली मला उदय टिकेकर सिग्नलवर सुद्धा मला ओ बाबाजी ओ असं करून दाखवतात. तर त्यामुळे कुठे आपण आता लोणावळ्याला जाताना मॉलवर थांबलो, ओ बाबाजी टिकेकर कसं काय असं ते हळूहळू आता बाबाजी टिकेकर झालंय. ते दिस शोज की लोकांना किती ते डोक्यात फिट बसलाय. त्यामुळे हळूहळू आता मला तीच भीती वाटते की आता बहुतेक नाव बदलायला लागेल गॅजेटमध्ये जाऊन की बाबाजी टिकेकर असं करावं लागेल की काय. पण अगेन म्हणजे थँक्स टू आमचं SL विजन काय, हेमंत देवधर काय, कारण ह्या रोल उदय टिकेकर करू शकेल असं कोणाचंच मत नव्हतं. कारण मी मला पॉश विलन किंवा पॉश श्रीमंत बाप असं पाहिलं होतं. हा असा तो एक टिपिकल मध्यमवर्गीय मुलींची काळजी आणि इतकं मॅड कॅरेक्टर करू शकेल की नाही. पण हेमंत देवधर वॉज द गाय. मला हे उदय टिकेकरच करणार, दुसरं कोणी नाही असं त्यांनी लावून धरलं. ते क्या बात आहे. खरं तर त्यांना देखील त्यांचे आभार मानले पाहिजे की एक वेगळी भूमिका तुम्हाला त्याच्यामुळे मिळाली. हो, पण लकीली मी आजपर्यंत म्हणजे अनुराग बासू काय असो किंवा जे काही सतीश राजवाडे म्हणा, आपलं आता निशिकांतचं नाव घेतो, निशिकांत कामत म्हणा, जे काही दिग्दर्शकांबरोबर मी फिल्म्स केल्या किंवा सिरियल्स केल्या, लिस्ट खरंच खूप मोठी आहे. म्हणजे अगदी आशिष पाटील पासून, पण सगळ्यांनी खूप भरोसा दाखवला माझ्यावर की हा माणूस वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकेल. आणि सगळ्यांनी तेव्हापासून वर्ष झाली आणि मला स्वतःला इथे खूप आवड आहे की एकच प्रकारची भूमिका नाही करायची. आणि बाबाजी म्हणा किंवा देव म्हणा, आई वडिलांचे आशीर्वाद म्हणा, मला मिळत आहेत तसं करायला. क्या बात आहे. तुमच्या 2015च्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि आज आलात त्याबद्दल खूप खूप आभार आहे. थँक्यू. आणि या सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये या सगळ्या गप्पांनंतर इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN लोकमत.